नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रमेश उत्तमराव खंडारे, गाव पातूर, जिल्हा अकोला. बरं, आता आपण तुमच्या गाईच्या गोठ्यामध्ये किती गाई आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे 3 गाई. 3 गाई आणि वासरं? वासरा 3. वासरं पण 3 आहेत इकडे. ह्याच गाईचे आहेत का? नाही, दुसऱ्या गाई. दुसऱ्या गाईचे. तुम्ही मिल्क चार्जर वापरता? मिल्क चार्जर. किती दिवसापासून वापरता? मी 3 वर्षापासून वापरतो. बरं, तर तुम्हाला कसं कळालं हे मिल्क चार्जर बद्दल? माझ्या मित्राचा हे बैलासाठी वापरला ते ना, बरं, त्यांना काय रिझल्ट आला? त्याचा बैल चांगला झाला, त्याच्या तेव्हापासून मी हे वापरतो. चमक आली त्यांच्या बैलावर? बरं. काय फरक पडला मिल्क चार्जर सुरू केल्यावर? फरक पडला म्हणजे स्क्रीन चांगली झाली त्याची, बरं, गाईच्या अंगावर चमक आली. चमक आली. बरं, आणखीन? आणखी म्हणजे गोचिड हे ते काही राहत नाही त्याच्यावर. बरं, गोचिड सगळे निघून जातात, म्हणजे राहतच नाही एक पण शिल्लक, काहीच राहत नाही. दुधाची क्वालिटी आली. फॅट इम्प्रूव्ह होतं. किती वाढलं दूध? दूध 1 लिटर वाढलं. दूध 1 लिटर वाढलं. फॅट फॅटचं काही तपासायचं काम म्हणजे घरीच वापरता तुम्ही? शेणामध्ये काय फरक आहे? शेणामध्ये घट्ट शेण आहे, बरं. वास येत नाही शेणाचा. बरं, आता शेण बघतोय आपण, शेण पूर्ण घट्ट झालेलं आहे आणि वास येत नाही. वास येत नाही. बरोबर. मग तुम्ही एवढे सगळे रिझल्ट असताना बंद का करता? पण आता मी ते घरीच वापरतो त्याच्यात. आपण मग खर्च जास्त आहे किंवा महाग आहे असं काय म्हणणं आहे नाही, तुमचं? तसं काही मागासाठी नाही वापरत मी. हो. म्हणजे माग आहे म्हणून बंद नाही करत. बर, परंतु परत तुम्ही चालू का करता मग? परत चालू करतो मी की 1-2 महिने बंद करतो, त्यानंतर डबल चालू करतो. म्हणजे तुम्हाला खराब गाय दिसली की तुम्ही परत चालू करता? परत चालू करतो. बरोबर. आता हे जे वासरू ह्या गाईच आहे ना, हा, ते त्या गाईचं. त्याच्या अंगावर चमक बघा किती आहे आणि किती 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 महिन्याचं आहे ते? ते समजा 4 महिन्याचं आहे. 4 महिन्याचं 3-3.5 आहे. कशी ग्रोथ वगैरे काय आवडतं तुम्हाला? त्याचे ते केस असे उभे झाले त्याचे. उभे झाले म्हणजे त्याच्या अंगावर चमक बघा. आता ऊन पडलेलं आहे, चमक आहे त्याच्या. एवढ्या उन्हात चमकते त्याचं शरीरावरची केस पूर्ण. बरोबर आहे. हा. आणि गाई चारा वगैरे खाते सारा खाते पूर्ण, काय शिल्लक ठेवत नाही. बरं, मिल्क चार्जर तुम्ही बंद करता, चालू करता, हो. बंद केल्यावर काय तोटा होतो किंवा काय फरक पडतो? बंद केलं ते शेणाचा वास येते. शेणाचा वास येते. आणखीन ते गोचिड हे ते लागून. गोचिड परत लावूया आता. ते सर सांगत होते की काहीतरी आळी पडली होती पायामध्ये, हा, पहिले बिमार पडली ती गाय. बिमार पडली होती. मग तुम्ही काय केलं? मिल्क चार्जर चालू. पुन्हा चालू केलं आणि परत गाय रिकवर झाली. हा, म्हणजे कोणती समस्या असू द्या, मिल्क चार्जर रिकवर करतो त्याला. म्हणजे काय जादू आहे काय? हा, जादू आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना तुमच्या भागातल्या? करायला असं सांगणार की बा, जर समजा त्यानं दूध व्यवसाय चालू केला हो, तर त्यांना मिल्क चार्जर चालू करा. आवर्जून वापरलं पाहिजे. आवाजून वापरा. बरोबर. तर खूप चांगला अनुभव आहे तुमचा. आणि तुमच्या भागामध्ये किती शेतकऱ्यांकडे गायी असतील? शेतकऱ्याजवळ समजा भरपूर शेतकऱ्याजवळ आहे. आहेत. हो. तर दूध धंदा कसा आहे इथं? गाईच्या दुधाची मागणी कमी आहे. ते कमी आहे, म्हशी जास्त आहेत. म्हशी जास्त आहे. बरं, ओके. परंतु आहे. हो. ओके, तर तुम्ही त्यांचे चिरंजीव. बरोबर. बरं, काय सध्या मिल्क चार्जर कसे रिझल्ट आहे मिल्क तुमच्या भागात? चार्जर रिझल्ट तर खूप छान आहेत. जनावरांची हेल्थ जशी आपण माणूस चांगला राहतो तसं ते पण चांगलं झाले पाहिजे. बरोबर. कारण की त्यांचं हेल्थ चांगली राहील तर दूध चांगलं मिळेल. हो, दूध चांगलं मिळेल तर आपली पण तब्येत चांगली राहील. बरोबर. बरोबर. आणि इनडायरेक्टली शेतकऱ्याला एक साईड बिझनेस म्हणून इन्कम चालू होऊन जाईल. इन्कम चालू होऊन जाईल. हा, आता जो दुग्ध व्यवसाय हा लॉस मध्ये आहे, हो, हा प्रोडक्शन कमी झाल्यामुळे, पण आपण त्यांची केअर घेत नाही म्हणून ते प्रोडक्शन इनडायरेक्टली कमी झालेलं आहे. बरोबर. ते काय त्याच्या मुद्दा म्हणून ते कमी देत नाही. त्यांची चांगली केअर घेतली तर ते दुधाचं उत्पन्न वाढणार आहे. आणि मिल्क चार्जर जर यूज केलं तर 100% त्याचं उत्पन्न आपल्याला 100% चांगलं भेटणार. चांगलंच भेटणार. आणि दुधामधून एक एक्स्ट्रा शिल्लक इन्कम चालू होऊन जाईल शेतकऱ्यांचं आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून त्यांना सपोर्ट होऊन जाईल. तर खूप चांगला अनुभव आहे मिल्क चार्जरचा.